कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, हळद, मीठ, सर्वात महत्त्वाचा घटक आपल्या तीळ, 1 वाटी बेसन पीठ, चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ पण चाळून घेतलेलं. तर सर्वात प्रथम आपण स्वच्छ सगळे साहित्य धुवून घेऊयात. लसूण सोलून घेतला आहे, मिरच्या कापून घेतल्यात, त्यामुळं बारीक होतील लवकर मिक्सरच्या भांड्यामध्ये. कोथिंबीर पण कापून घेतली, भिजत घातली पाण्यामध्ये, 2 पाण्यात धुवून तिसऱ्यांदा, का तर त्यातली माती सगळी खाली बसली पाहिजे. आता आपण हे मिश्रण सगळं मिक्सरला वाटून घेऊयात, पण त्याआधी त्यामध्ये थोडेसे जिरे आणि मीठ टाकून घेऊयात. मिरच्या कापल्यामुळं लगेच बारीक होतात, त्यामुळे मिरच्या कापून घ्यायच्या आहे. तोपर्यंत कोथिंबीर चांगली भिजलेली आहे, ती आपल्याला पिळून एका ताटात काढून घ्यायची आहे. भिजायला का घालायची कोथिंबीर? त्यामध्ये असणारी माती सगळी खाली बसते. तुम्ही हवं तर चाळणीमध्ये सुद्धा करू शकता ही प्रोसेस. आता हे वाटण आपण वाटून घेऊया. सर्वात प्रथम वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. बघा, मिरच्या कापल्यामुळं सगळ्या बारीक झाल्यात, अजिबात राहिल्या नाही एक पण. आता हे सगळं ताटात काढून घेऊयात. आता त्यामध्ये घालूया 1 वाटी बेसन पीठ, मग घालूया थोडंसं गव्हाचं पीठ, मग घालूया चिमूटभर हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ. जिरे आता टाकायचे नाहीत. आता यामध्ये टाकायचे फक्त तीळ. जिरे वाटून टाकलेत ना, त्यामुळे नाही टाकायचे. आता यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या कोथिंबीर वडीचा, तो म्हणजे तीळ. तिळाशिवाय कोथिंबीर वडीला चव येत नाही. आता हे सगळं आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही, एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही, कारण कोथिंबीर वल्ली असते, मिरच्याची वाटण केलं ओलं असतं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला घट्टसर एक गोळा मळून घ्यायचा. मी पाणी अजिबात टाकलेलं नाही. जर खूप कोथिंबीरला पाणी सुटलं तर आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ मिसळू शकतो. आणि अशा प्रकारे एक घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे चांगला. आता हा गोळा मळून झाल्याच्या नंतर होईस्तोवर आपल्याला एक जाडसर तवा, लोखंडाचा असो किंवा ॲल्युमिनियमचा, कुठलाही तवा तुम्ही वर ठेवू शकता तापायला गॅसवर तोपर्यंत. आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या लोया आपल्याला तयार करून घ्यायच्यात, वळे. आणि एका बाजूला थोडीशी तीळ टाकून त्यावर अशी वडी फिरून घ्यायची सगळ्या बाजूने, तेव्हा होती ती तिळाची वडी. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांना लावून घ्यायचे. आता तोपर्यंत आपण तवा ठेपला होता वर तापायला, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचे. बघा, चांगलं कडकडलं आहे ना तेल, तवा म्हणजे गरम झाला आहे, बरोबर की नाही? आता त्यामध्ये 1-1 वडी आपल्याला सोडायची. बघा कसं तडतड करतंय, अशा प्रकारे. आणि गॅस फुल नाही ठेवायचा आहे, आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे वडा टाकायच्या टायमिंगला. आणि आता ते राहिलेलं सगळे तीळ वगैरे टाकून आपण वड्या झाकून ठेवायच्यात 5 मिनटं मंद आचेवर. आणि आता पुन्हा 5 मिनटानंतर त्या वड्या आपल्याला उघडायच्यात. ते झाकण काढायचे, पण फडक्याने धरल्यानंतर झाकण खूप गरम होतं. आता ते अशा प्रकारे पलटून घ्यायच्यात वड्या. बघा कशा खमंग लाल झाल्यात की नाही. किती थोडंसं तेल टाकलं होतं बघा, तरी तेल आहे अजून शिल्लक. बघा, ह्या सगळ्या पलटून घ्यायच्या. आपण हाताने सुद्धा पलटू शकतो, गॅस खूप फुल नसल्यामुळं हाताला भाजत नाही. आणि नसन भाजत असेल कुणाला तर त्यांनी हाताने नाही पलटलं तरी जमेल. आता परत पुन्हा एकदा झाकण मारायचे. झाकण मारल्याच्या नंतर पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची. आता बघा, दुसऱ्या साईडने संपूर्ण लाल झाल्या असतील वड्या. बघा अशा प्रकारे छान दिसतात की नाही तिळामुळं वड्या, म्हणून तिळाची वडी नाव. तर हे बघा, अशा पलटून घ्यायच्यात सगळ्या वड्या आपल्याला. एकदम छान प्रकारे लाल लाल झाल्यात. त्यामध्ये तेल पण शिल्लक आहे, मी तेल अजून टाकलं नाही. बघा, एकदाच टाकलं होतं की नाही. आता यामध्ये आपण एक काम करायचं. आता ही वडी उकडली असेल की बघायची. हे बघा, दबल्या जाती म्हणल्यावर, दबल्या जात नसेल तर उकडली, आणि नसन उकडली जात तर दबलेली लागते.
आता पुन्हा एकदा 10 मिनटं झाकून ठेवायची. बघा अशा प्रकारे सगळ्यांच्या वड्या होतील जर आपण व्यवस्थित केलं तर. हां बघा आता कट करून घ्यायच्या. कट करून घ्यायचे आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडासा चाट मसाला असेल तर तो पण घालायचा आहे असा. आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा परतून घ्यायच्यात वड्या. अशा हलवून घ्यायच्यात आणि एका सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायच्या. तर बघा आपण घेतल्यात काढून आणि त्यात वरून आपण भाजलेले तीळ टाकायचे पुन्हा एकदा. आणि ही गरम गरम वडी सर्व करा. झाली आपली झटपट तिळाची वडी तयार. तर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.